बघा इथे आहे ना एक आंबा आणि एक कच्ची कैरी घेतलेली आहे. दोघं पण आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्याला, म्हणजे कैरीला किंवा आंब्याला काही घाण असेल, चीक वगैरे असं तर तो सगळा निघून जातो. छान धुवून घ्यायचे असे. आता हे पाणी मी टाकून देते. हे बघा अशी घाण निघते, त्याच्यामुळे ना स्वच्छ धुवून घ्यायचे. आपल्याला आहे ना कैरीचे आहे ना साल काढून घ्यायचे. हे मागचं आणि हे जे पुढचे असतं ना टोप ते पण काढून टाकते. असे साळून घ्यायचे पूर्ण, म्हणजे काय होतं आपल्या फ्रुटीला आहे ना छान असा कलर पण येतो आणि हे पण होतं, लवकर शिजल्या जाते मग कैरी. कैरी ना साल काढून झालेले ते. आता याचे ना काप करून घ्यायचे आपल्याला. जास्त छोटे नाही करायचे, थोडे मोठे केले तरी चालतात. बघा आता आंबा पण कापून घेते मी. आंबे छान मस्त असे लाल बघून आणायचे, तेवढे तुंबक असे मस्त. काय होतं की त्याच्याने ना छान मग कलर पण येतो फ्रुटीला. असे कापून घ्यायचे. आता मी इथे एक कढई घेते. कढईमध्ये कैऱ्या आहेत ना हे टाकून घ्यायचे आपल्याला. आंबा आहे ना याच्यातच टाकायचा असा. हे बघा आता हा जो आंबा आहे ना हा काढून घेऊ आपण सगळा. कढईतच काढायचा आपल्याला हा. त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना पाणी टाकायचं आहे. पाणी आणि साखर. इथे मी साखर अर्ध्या वाटीला कमी घेतलेली आहे. तुमच्या आंब्याच्या गोडीनुसार तुम्ही घ्या, कितपत तुम्हाला गोड पाहिजे त्यानुसार. आता हे ना आपण शिजवून घेऊ. बघा हे ना आता छान शिजवून घ्यायचं आपल्याला. साखर पण विरघळेल आणि कैरी आणि आंबा छान शिजला पाहिजे इतपत शिजवून घ्यायचं आता आपल्याला हे बघा आता आहे ना कैरी ना छान अशी शिजली आहे. हे बघा मस्त नरम झालेली कैरी. आता हे ना आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचंय. हे बघा आता इथे आहे ना थंड झालंय. आता हे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आपण आणि बारीक छान असं मस्त दळून घ्यायचंय. हे बघा मस्त बनवून तयार झालेली आहे. आता आपण आहे ना ग्लासमध्ये काढून घेऊ. यामध्ये ना बर्फ टाकते मी, मस्त थंड थंड. तर मुलांच्या आवडीचं केलंय आज, मुलं पण खुश होतील. तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण अशाच रेसिपींसोबत पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.